तर खासदार निंबाळकरांच्या गोवर्धनवाडीमधल्या निवासस्थानी सध्या जय्यत तयारी सुरू आहे। कारण येत्या 2 तासामध्ये ओमराजे हे आपल्या गावात दाखल होणार आहेत। दुपारी 4 वाजता ते शिवसैनिक, पदाधिकारी आणि गावकऱ्यांशी संवाद साधतील। ओमराजे यांचं धाराशिव तालुक्यातील गोवर्धनवाडील त्यांच्या निवासस्थानी त्यांचं आगमन होणार आहे। या ठिकाणी ते प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत। मी त्यांच्या बंगल्यासमोर आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जय्यत अशी तयारी सुरू करण्यात आलेली आहे। कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी खुर्च्या, त्याचबरोबर या ठिकाणी पाण्याची व्यवस्था जी आहे ती सर्व चोख करायला ही जी आहे ती सुरुवात झालेली पाहायला मिळते। ओमराजे निंबाळकर आज 4 वाजता सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांशी जी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर आपला राजकीय निर्णय जो आहे तो जाहीर करणार आहेत। खरं तर ओमराजे नेमका काय निर्णय घेणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। ते ठाकरेंसोबत राहणार की शिवसेना शिंदे गटात जाणार याबाबत अनेक तर्क लावले जात आहेत। मला सांगा, तयारी चालू केली? तयारी चालू केलेली आहे। मी दादा आता येणारच आहेत, 2-2:30 वाजेपर्यंत येतील। आले की आमचे म्हणजे जे कार्यकर्ते सगळे म्हणजे येणार आहेत, हा. त्याच्यामुळे आम्ही तयारी चालू केलेली आहे पूर्ण। किती वाजता बैठकीला सुरू होईल? 3-3:30च्या नंतर चालू होईल बैठक 4 वाजता। साधारणपणे किती कार्यकर्त्यांचं नियोजन आहे? एक 5-10 हजार कार्यकर्त्याचं नियोजन चालू आहे। ओमराजे आल्यानंतर एक बैठक होणार आहे आणि त्या बैठकीनंतर ओमराजे आपला राजकीय निर्णय जो आहे तो माध्यमांशी बोलून जाहीर करणार आहेत। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, गोवर्धनवाडी, धाराशिव।